कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक आणि ड्रग्ज माफिया सलीम डोला याला नुकतीच तुर्कीची राजधानी इस्तंबूल इथून अटक करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेला डोला तिथं बनावट ओळखीने लपून बसला होता। भारतीय गुप्तचर संस्था आणि तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत गुप्तपणे ही कारवाई केली। इस्तंबूलमधील बेयलिकदुझू परिसरात एका फ्लॅटवर छापा टाकून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यानंतर 28 एप्रिल 2026 रोजी त्याला प्रायव्हेट विमानाने भारतात आणलं गेलं। विशेषतः अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत एनसीबीचं हे एक मोठं यश मानलं जातंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचे कौतुक करताना ड्रग्ज माफियांसाठी जगात आता कोणतीही जागा सुरक्षित नाही असा इशारा दिलाय। या दाऊदच्या पंटरला भारतात अटक करून कसं आणलं, त्याचे जगभर अंमली पदार्थांचे जाळे कसे होते याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि डी कंपनीचा ग्लोबल ड्रग्ज मॅनेजर मानला जाणारा कुख्यात ड्रग्ज माफिया सलीम डोला याला नुकतंच तुर्कीमधून भारतात आणण्यात आले। ही कारवाई भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समन्वयाचा परिणाम मानली जाते। ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत पार पडलेली ही मोहीम दाऊदच्या अंमली पदार्थांच्या साम्राज्याला बसलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का आहे, कारण सलीम डोला गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय यंत्रणांना गुंगारा देऊन परदेशातून आपले काळे कारस्थाने चालवत होता। तो तुर्कीमधील इस्तंबूल इथं बेयलिकदुझू या उच्चभ्रू भागात नाव बदलून राहत होता आणि त्याने संयुक्त अरब अमिरातीचा बनावट पासपोर्ट देखील मिळवला होता। त्याच्या आधारे तो कोणालाही संशय न येऊ देता आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा। भारतीय यंत्रणांनी त्याच्या विरोधात मार्च 2024 मध्ये इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्यानंतर तुर्कीची गुप्तचर संस्था MIT आणि स्थानिक पोलिसांनी तांत्रिक देखरेखीच्या मदतीने त्याच्या लपण्याच्या जागेचा अचूक शोध लावला। त्यानंतर एका मध्यरात्री त्याच्या फ्लॅटवर छापा टाकून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि 28 एप्रिल 2026 रोजी त्याला एका प्रायव्हेट विमानाने दिल्लीतील IGI विमानतळावर आणलं गेलं, जिथं अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतलं। सलीम डोला हा केवळ एक तस्कर नव्हता, तर तो दाऊद इब्राहिमचा ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य हँडलर होता आणि त्याच्या साम्राज्याची वार्षिक उलाढाल 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय। त्याचं काम प्रामुख्याने मेफेड्रोन, हेरोईन, चरस आणि मेथामेफ्टामाइन सारख्या धोकादायक सिंथेटिक ड्रग्जच्या व्यापाराशी संबंधित होतं आणि त्याची कार्यपद्धती अत्यंत व्यावसायिक होती। त्याने दुबई, तुर्की आणि पाकिस्तान या देशांना आपली मुख्य केंद्र बनवली होती। त्यासोबतच सगळ्यात मोठं नेटवर्क गोल्डन क्रेसेंट म्हणजेच अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या भागातून येणाऱ्या अफू आणि हेरोईनच्या तस्करीशी जोडलेलं होतं। या भागातून येणारा माल तो आफ्रिकन देशांमार्फत युरोप आणि अमेरिकेत पाठवायचा। त्याने थायलंड आणि म्यानमारमध्येही आपले स्थानिक हस्तल नेमले होते आणि सिंथेटिक ड्रग्जची आयात केली जायची। तो अनेकदा डमी कार्गो कंपन्यांचा वापर करून समुद्रमार्गे ड्रग्जची वाहतूक करायचा। त्यांच्या नेटवर्कमध्ये केवळ गुन्हेगारच नव्हते, तर काही देशांतील भ्रष्ट सीमा शुल्क अधिकारी आणि लॉजिस्टिक कंपन्यांच्या मालकांचाही समावेश होता। त्यामुळे त्यांचे कंटेनर विनापरवाना जगभर फिरायचे। ह्या दाऊदच्या पंटरने भारतात, विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आपलं खोलवर जाळं पसरवलं होतं। त्या देशामध्ये ड्रग डीलिंग करायचा। त्यासोबत त्याने देशांतर्गत ड्रग्ज तयार करण्यासाठी छुप्या लॅब आणि कारखानेही उभारले होते। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या एका मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याशी त्याचे थेट कनेक्शन असल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणात त्याचा मुलगा ताहिर सलीम डोला याला 2025 मध्ये दुबईतून आधीच अटक करण्यात आली होती। मुंबईच्या डोंगरी भागातून गुन्हेगारीची सुरुवात करणाऱ्या डोलाने संपूर्ण मुंबई आणि गुजरातच्या किनारी भागातून ड्रग्जची तस्करी सुरू ठेवली होती। गुजरातच्या पिपागाव बंदरावरून गुटखा तस्करी आणि 2018 मधील फेंटानिल जप्ती प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं। त्यावेळेस 2018 मध्ये मुंबईतून मेक्सिकोला पाठवलं जाणारं सुमारे 10 किलो फेंटानिल जप्त करण्यात आलं होतं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत शेकडो कोटी रुपये होती आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हे ड्रग्ज इतकं घातक होतं की त्याचा वापर रासायनिक शस्त्रासारखा होऊ शकला असता। ड्रग्जच्या व्यापारासोबत डोलाचा व्यापार दाऊद इब्राहिम भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी करायचा, ज्यामध्ये पाकिस्तानमधून छापलेल्या उच्च दर्जाच्या बनावट नोटा नेपाळ आणि बांगलादेश मार्गे भारतात आणण्यात डोलाने मोठी भूमिका बजावली होती।
याशिवाय मुंबईतील बड्या बिल्डरना आणि व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून धमकावणं आणि त्यातून आलेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। त्याने जगभर पसरलेल्या ड्रग्ज विक्रीतून येणारा पैसा व्हाईट करण्यासाठी हवालाचे मोठं जाळं निर्माण केलं होतं आणि दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून तो हा काळा पैसा कायदेशीर करण्याचा प्रयत्न करायचा। त्याने भारतात एक अशी वितरक साखळी तयार केली होती ज्यामध्ये स्थानिक छोटे तस्कर आणि पेडर्सचा समावेश होता। त्यामुळे तो स्वतः पडद्यामागे राहून हजारो कोटींचा व्यापार करायचा। सध्या सलीम डोला एनसीबीच्या कोठडीत असून त्याच्याकडून दाऊद इब्राहिमच्या इतर साथीदारांची आणि भारतात सक्रिय असलेल्या स्लीपर सेल्सची माहिती मिळवण्याची दाट शक्यता आहे, कारण तो दाऊदच्या काळ्या साम्राज्याचा आर्थिक कणा मानला जातो। बाकी मंडळी, ह्या अटकेबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।